करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात गुढीपाडव्याचा भव्य उत्सव, भक्तांची प्रचंड मांद्याळी. हिंदू नववर्षाच्या स्वागतासह गुढीपाडव्याचा सण कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या मंदिरात कोल्हापूरसह देशभरातून हजारो भक्तांचा महासागर लोटला होता. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर देवीचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी मनोभावे अंबाबाई देवीचं दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने पारंपरिक पद्धतीने धर्मध्वज म्हणजेच गुढी उभारली. आई अंबाबाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या मंगल वातावरणात भक्तांनी आरती व पूजा करत नववर्षाची सुरुवात केली. सर्वत्र सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना भाविकांनी केली. माझं नाव अव्यता भोसले, मी गोव्यावरून आले आहे. आज या गुढीपाडव्याच्या दिवशी इथे येऊन आम्हाला चांगलं वाटलं की आम्ही दरवर्षी येत होतो, कारण मी खूप चांगलं वाटलं इथं. थँक्यू. गुढीपाडव्यानिमित्त अंबाबाई देवीला काय प्रार्थना केली, काय मागितले? खूप काही मागितलंय, बघूया पूर्ण झालं तर परत येऊ. कसं वाटलं मंदिरामध्ये येऊन? मंदिरामध्ये येऊन तर छानच वाटलं, शांती मिळाली मनाला. अंबाबाईचं दर्शन घेतलं. याच्यापेक्षा आजच्या दिवशी याच्यापेक्षा असं चांगलं मी आणखी काही नाही, तेच महत्वाचं. माझं नाव रामा गावस, गोव्याहून आलो आहे. आज पाडव्याच्या निमित्तानं देवीचं दर्शन घ्यायला. तर देवीकडे फक्त मागितलं की बरी बुद्धी, बरी हेल्थ दे आणि काय नाही. युद्धाची परिस्थिती आहे, नागरिकांना त्रास सहन करायचा. त्याबद्दल तसं युद्ध जाता तिथलं बेगीन समाप्त व्हायला पाहिजे, हेच मागणी. अंबाबाई इथं एंटर केलं तर मनाला एक दुसरीच वाईब येते आणि ती बरी वाटते. बरं.